नमस्कार तरुणांनो, आपण डॉन टू बीज या उद्योगमालेतील आणि उद्योगावरती मार्गदर्शन करणाऱ्या व्हिडिओ मालिकेतील हा तिसरा व्हिडिओ. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की उद्योजक काळाची गरज काय, कारण बदलत्या काळाबरोबर आपण जर बदललो नाही तर नामशेष होण्याची भीती असते आणि त्याच्यामुळं ही काळाची गरज का निर्माण झाली आणि आपण उद्योजक का झालं पाहिजे याच्या संदर्भात आपण गेल्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. आता या पुढचा व्हिडिओ जो आहे किंवा ज्याच्यावरती मी आज बोलत आहे तो आहे उद्योजकीय मानसिकता. कारण ही सगळ्यात पहिली पायरी जर असेल, तुम्ही उद्योजक होण्यासाठीची सगळ्यात पहिली पायरी जी आहे ती उद्योजकीय मानसिकता आहे. मग ही उद्योजकीय मानसिकता काय आहे? उद्योजक होण्यासाठी कोणत्या पात्रता लागतात? उद्योजक होण्यासाठी वय लागतं का? उद्योजक होण्यासाठी शिक्षण लागतं का? ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत. लक्षात घ्या, सर्वप्रथम उद्योजक होण्यासाठी तुमच्याकडं आर्थिक जोखीम घेण्याचं धाडस पाहिजे. म्हणजे आर्थिक जोखीम घेतल्याशिवाय उद्योजक होत नाही, कारण उद्योजक हे जगातील सर्वात श्रीमंत जर कोणी असेल तर ते उद्योजक असतात. म्हणून आपल्याला आर्थिक जोखीम घ्यायची असते, पण ती आर्थिक जोखीम घेताना त्याच्यामध्ये आर्थिक साक्षरता ही आपल्यामध्ये असली पाहिजे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म जो असतो, ज्याला संधीचं सोनं करता येतं. म्हणजेच जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की लोकांचा प्रॉब्लेम आणि त्या प्रॉब्लेमवरती तुम्ही जर काही सोल्युशन काढत असाल तर दॅट इज नथिंग बट युअर बिझनेस. आणि तो बिझनेस आपल्याला आणायचा असेल, तो बिझनेस सुरू करायचा असेल आणि त्यातून भरपूर पैसे कमवायचे असतील तर आपल्याला आर्थिक जोखीम घ्यावी लागते. खरं तर उद्योजक होण्यासाठी कोणतीही औपचारिक पात्रता लागत नाही, याच्यामध्ये कोणतंही वय लागत नाही. आता कित्येक उद्योग तुम्ही पाहिले असतील, MDH मसाले पाहिले असतील किंवा KFCचं उदाहरण घ्या. यांचे उद्योग हे अगदी वयाच्या उतरत्या काळामध्ये सुरू झाले आणि तिथून ते फ्लरिश झाले. म्हणून व्यवसाय कोणत्या वयात सुरू करावा, किंवा काही मुलं अशी आहेत की जे वयाच्या 20व्या वर्षाच्या अगोदरच त्यांनी व्यवसाय सुरू केले आणि त्यांचे व्यवसाय उद्योग अतिशय चांगल्या पद्धतीने चालत आहेत. माझ्याकडेही काही मी ज्यांना गाईड केलं आतापर्यंत त्यातील 40-42 मुलांमध्ये बरेच असे उद्योजक आहेत की जे कॉलेजमधनं बाहेर पडण्या अगोदर त्यांचा व्यवसाय सेट झालेला आहे आणि ते करोडो रुपयामध्ये पैसे कमवत आहेत. तसं उद्योजकीय मानसिकतेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो टप्पा आहे तो आपल्याला आपल्या ज्या व्यवसायात उतरायचं आहे त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे. आणि ते ज्ञान घेण्यासाठी आपण चांगल्यात चांगल्या लोकांना भेटलं पाहिजे. आणि चांगल्यात चांगल्या लोकांना कुणाला भेटायचं, म्हणजे गुरु कोण करावा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मी गेल्या वेळी सांगितलं की जो त्यातला तज्ज्ञ आहे त्याला आपण गुरु केलं पाहिजे, किंवा त्याच्याकडून आपली जी आयडिया आहे ती आयडिया कशी पुढे नेता येईल याच्यावरती काम केलं पाहिजे. मग आता तुमच्यामध्ये कोणते गुणधर्म आले पाहिजेत की जे तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतील? कारण बऱ्याच लोकांना काय होतं की काय करावं हे ठाऊक नसतं. म्हणून सगळ्यात पहिला जर महत्त्वाचा गुणधर्म काय असेल तर तुम्हाला काय करावं हे जर शिकायचं असेल तर आपल्याकडं जे आपल्याला माहीत नाही ते विचारून घेण्यासाठीची एक मेंटॅलिटी तयार झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला जे येत नाही ते पुस्तकातनं शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा जे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण वेळ, लक्षात घ्या, घड्याळ ठीक करणारे सापडतील पण तुमची वेळ तुम्हालाच ठीक करायची. कारण वेळ ठीक करणारे कोणीच नसतं आणि वेळेला अजिबात आपल्याकडे जी असणारी संधी आहे ती एकदा निघून गेली की ती संधी पुन्हा येत नाही. उद्योजकीय मानसिकतेचा पुढचा गुणधर्म काय असला पाहिजे की तुम्ही मल्टीटास्किंग असला पाहिजे. कारण सुरुवातीचा जो काळ असतो उद्योगात, मी नंतरच्या काळात अजिबात म्हणत नाही की तुम्ही सगळी कामं तुम्हालाच करावी लागतील, पण सुरुवातीच्या काळामध्ये बरीचशी कामं तुम्हाला करावी लागतील. कारण तुमच्याकडं तज्ज्ञ मॅनपॉवर त्या काळात कमी असेल, तुमच्याकडं भांडवल कमी असेल, तुमच्याकडं मशिनरीज कमी असतील, पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत आणि आर्थिक साक्षरता ही तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. त्यामुळे तुम्हाला अकाउंट्स कळालं पाहिजे, तुम्हाला प्रोडक्शन्स कळाले पाहिजेत, किंवा तुम्ही जर सेवा क्षेत्रात काम करणार असाल तर त्या क्षेत्रातलं पूर्ण ज्ञान हे तुम्हाला मिळालं पाहिजे. म्हणजे आता जर तुम्ही CEO हा शब्दशः अर्थ घेतला तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं आपण म्हणतो, पण मी त्याला उपरोधानं म्हणतो की चीफ एव्हरीथिंग ऑफिसर, कारण सर्व काही तुम्हाला करायचं असतं. तर ही मानसिकता तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि ती मानसिकता आल्यानंतर खरं तर तुमच्यामध्ये बदल होईल. आणि सगळ्यात पहिली जर डिग्री कोणाची असेल, उद्योजकाची असेल, तर ती सगळ्यात पहिली डिग्री आहे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. लोक काय म्हणतील याचा जर तुम्ही विचार करत बसला तर आयुष्यभर तुम्ही त्यांचं गुलाम म्हणून काम कराल. आणि नेहमी लक्षात घ्या, शंका
या तुमच्या शत्रू आहेत. शंका येत राहणार, पण त्यांना पळवून लावलं पाहिजे आणि त्या शंकाचं निरसन चांगल्या तज्ज्ञ लोकांकडून आपण केलं पाहिजे. हा झाला दुसरा गुणधर्म. त्याच्यानंतर वचनबद्धता. आपण ज्याला म्हणतो की तुम्ही कसं असलं पाहिजे, की उद्योजक ज्याला व्हायचंय त्यानं वचनबद्ध असलं पाहिजे, भविष्याचा वेध घेणारा असला पाहिजे, तो संधी साधू असला पाहिजे. म्हणजे संधी साधू शब्दशः अर्थ तसा घेऊ नका, पण संधी साधू म्हणजे त्या आलेल्या संधीचं सोनं करणारा असला पाहिजे. तुम्ही फ्लेक्झिबल असला पाहिजे, म्हणजे थोडक्यात फ्युचरिस्टिक असला पाहिजेत. ॲट द सेम टाइम तुम्ही ऑप्टिमिस्टिक पण असला पाहिजेत आणि ॲट द सेम टाइम तुम्ही फ्लेक्झिबल पण असला पाहिजेत. त्याच्यानंतर पुढचं जे गुणधर्म आहे उद्योजकीय मानसिकतेमधला, तो आहे ध्येयवादी आणि तुम्ही कठोर परिश्रमास तयार असणं, ज्याला आपण म्हणतो की हार्ड वर्कर आणि फोकस्ड अप्रोचवाला माणूस. तरच तो उद्योगात आणि व्यवसायात सक्सेसफुल होऊ शकतो. कारण उद्योजकाला खूप मोठं हार्डवर्क सुरुवातीच्या काळात तर करावंच लागतं आणि तुमचा अप्रोच हा तुम्हाला फोकस्ड ठेवावा लागतो. त्याच्या पुढचा गुणधर्म आहे पैशाचं आणि वेळेचं महत्त्व. ज्या माणसाला खरंच पैशाचं आणि वेळेचं महत्त्व नाही, त्या माणसानं उद्योग व्यवसायात येऊ नये. कारण काय होतं की फक्त तुम्ही नावानं उद्योजक असता, ॲक्च्युअली तुम्ही उद्योजक नसता, तुम्ही फक्त स्वयंरोजगारदार असता त्या काळामध्ये. तर अशा पद्धतीचे उद्योजक हे सक्सेसफुल होऊ शकत नाही. उद्योजक होतील, व्यावसायिक होतील, पण ते यशस्वी उद्योजक, यशस्वी व्यावसायिक होत नाहीत. म्हणून तुम्हाला पैशाचं महत्त्व, बचतीचं महत्त्व आणि इम्पॉर्टन्स ऑफ मनी, इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉफिट, इम्पॉर्टन्स ऑफ टाईम, ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि जर त्या तुमच्याकडे असल्या तर नक्की तुम्हाला फायदा होईल. जसं पुढचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे की तुमच्याकडे विक्री कौशल्य आलं पाहिजे. म्हणजे जरी आपल्याकडे मार्केटिंग स्किल नसेल, सेल्स स्किल नसेल, तरी ते आपण आत्मसात करायचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग किंवा तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती ही तुम्हाला स्वतःला सांगता आली पाहिजे. मी बऱ्याचदा व्यावसायिकांना मार्गदर्शन करायला जातो, तिथं त्यांना त्यांच्या व्यवसायाबद्दल स्वतःचं काय व्यवसाय आहे, काय करतो, तो कुठं कुठं सप्लाय करतो, कोण कोण क्लायंट आहेत, या सुद्धा गोष्टीची इन्फॉर्मेशन व्यवस्थित देता येत नाही. तर अशा पद्धतीचा जर व्यावसायिक असेल तर त्याचा उपयोग नाही. म्हणून सगळ्यांकडं मी तर म्हणतो एकसारखं कौशल्य नसतं, पण ते कौशल्य विकसित करण्याची संधी मात्र सगळ्याकडे समान आहे आणि त्या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे. हा पुढचा गुणधर्म आहे उद्योजकीय मानसिकतेचा. त्याच्यानंतरचा एक सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे विनम्र आणि अहंकार विरहित माणूस असला पाहिजे. म्हणजेच काय की बरेच जण सांगतात तोंडात साखर आणि डोक्यावरती बर्फ. खरंच तसं असलं पाहिजे. कारण तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्ही अहंकार विरहित असला पाहिजे, विनम्र असलं पाहिजे. म्हणून मी बऱ्याचदा उपरोधानं सांगतो की तुम्हाला जर उद्योगात यशस्वी व्हायचं असेल आणि तुमच्या खिशामध्ये गांधीजी पाहिजे असतील तर गांधीजीच्या तत्वानुसार किंवा विचारानुसार व्यवसायात उतरलं पाहिजे आणि तुम्ही अहंकार विरहित विनम्र असलं पाहिजे. त्याच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाच्या जर क्वालिटीज तुम्ही पाहिल्या बिझनेसमनच्या पूर्ण लाईफसायकलमधल्या, तर जवळजवळ 43% भाग, 100% भागातला हा असतो एनर्जी. उद्योजकीय मानसिकतेमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो असतो त्याच्यामध्ये असणारी एनर्जी. एनर्जी ही खूप महत्त्वाची आहे. कारण जर 43% भाग आहे त्याच्या सक्सेसमधला, सक्सेसफुल एंटरप्रेन्योरचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये 43% भाग एनर्जी, त्याच्यानंतर रिस्क टेकिंग हा 16 ते 17% असतो, त्याच्यानंतर लिडरशिप क्वालिटी हे 12 ते 15% असते, त्याच्यानंतर अचिव्हमेंटची नीड असणं किंवा त्याला अचिव्हमेंट काहीतरी करून दाखवायचं आहे हे साधारणपणे 10% असतं. पर्सनॅलिटी, खरंच काय खूप पर्सनॅलिटीचा एवढा इम्पॅक्ट येत नाही, पण सुरुवातीच्या काळात पर्सनॅलिटी सुद्धा एक 10%च्या आसपास मॅटर करते आणि तुमची क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन हे साधारणपणे 10% तुमच्यामध्ये असलं पाहिजे. अशा पद्धतीनं जर हे गुणधर्म तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही सक्सेसफुल उद्योजक होण्यापासून तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही, रोखू शकत नाही. म्हणून उद्योजकीय मानसिकतेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर तुमची एक प्रबळ इच्छाशक्ती, हार्डवर्क, त्याच्यानंतर तुमच्यामध्ये काही आदर्श गुण जे मी आता सांगितले तुम्हाला ते महत्त्वाचे आहेत. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये, कारण ते एक युद्ध आहे, त्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये तुम्ही कसं सक्सेस होणार हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुमच्यामध्ये लिडरशिप आणि नेटवर्किंग क्वालिटीज ह्या कशा असल्या पाहिजेत किंवा त्या सुद्धा हळूहळू शिकता येतात, त्या शिकल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही सक्सेसफुल उद्योजक कोण आहेत, ते कसे आहेत, ते कसे बिहेव करतात, याच्यावरती सुद्धा काम केलं पाहिजे. म्हणून उद्योजक होण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी, ध्यास ह्या सगळ्या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत. याच्यासोबतच एक सामाजिक भान तुम्हाला जपावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याकडे दुर्लक्ष करून जमत नाही.
कारण तुम्ही जे उद्योग व्यवसाय करत असता हे पुढच्या 5 पिढीसाठी काहीतरी करताय. आणि जर तुम्हीच एनर्जेटिक नसाल, तुमचंच आरोग्य नीट नसेल, तर तुम्ही काय त्या सगळ्या गोष्टी पेलवू शकत नाही. आणि म्हणून करता मी आपल्याला नक्की सांगेन की आपल्या आरोग्याकडे सुद्धा सगळ्यात जास्त प्रमाणात लक्ष द्या. आणि उद्योजकीय मानसिकतेतले मी वरती जे सांगितले ते सगळे गुणधर्म तुमच्यामध्ये आणा. म्हणून आणि त्यानुसार तुम्ही जर वाटचाल केली तर तुमच्या व्यवसायाला सुरुवात व्हायला वेळ लागणार नाही. कारण जर आपण पाहिलं तर यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुमच्या धाडसाला बांधिलकी, त्याग आणि कल्पकता यांची जोड असावी लागते. आणि म्हणून ऑलवेज थिंक बिग. जसं म्हणतात की स्वप्न हे मोठी बघा आणि अशी स्वप्न बघा की जी तुम्हाला झोपेत दिसणार नाही, जी तुमची झोप उडवतील, अशी स्वप्न बघा आणि त्यानुसार पुढे वाटचाल करा. नक्की आपण एक सक्सेसफुल उद्योजक झाल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही उद्योजका रिलेटेड कोणते व्यवसाय करावे, व्यवसायाचे पहिले टप्पे काय असतील आणि त्यानुसार आपण वाटचाल कशी केली पाहिजे, कागदपत्र काय लागतात, आपण डॉक्युमेंटेशन प्रॅक्टिसेस कशा असल्या पाहिजेत आणि आर्थिक साक्षरता काय, याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुर्तास धन्यवाद आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.